आजचा विषय आहे तुमच्या आमच्या काळजात धडकी भरवणारा। आपण म्हणतो माणूस सुधारला, प्रगत झाला, विज्ञानाने प्रगती केली, पण आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्या की प्रश्न पडतो, आपण माणसाच्या वस्तीत राहतोय की हिंसक-प्रंशूच्या जंगलात। कधी जेवणात केस सापडला म्हणून पत्नीची हत्या, तर कधी पोटच्या मुलांनी आईसोबत मिळून बापाचा काटा काढला, तर कधी 8 दिवसाच्या बाळाला जन्म देणाऱ्या मातेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केली। समाज सुसंस्कृत होतोय की विकृत? कायदा केवळ कागदावरच उरलाय का? राजकीय वरदहस्त आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे गुन्हेगारांना मोकळं रान मिळालंय का? आज प्रहारमध्ये आपण या जळजळीत वास्तव्याचा पंचनामा करणार आहोत। नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7च्या प्रहार या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या एका पेट्रोल पंपवर राबणाऱ्या पूजा गवांडेची काय चूक होती? 2 चिमुरड्या मुलांचं पोट भरण्यासाठी ती उन्हातानात कष्ट करत होती, पण तिचा दुसरा पती, ज्याच्यावर तिने संसाराचा विश्वास टाकला, त्याने भर दिवसा सर्वांसमोर तिचा चाकूने गळा चिरला। ही हत्या केवळ एका पूजा गवांडेची नव्हती, तर भर रस्त्यात कायद्याची अब्रू लुटल्या गेली। जिथे रक्षक असायला हवे होते, तिथे गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत आहेत। अकोल्यात तर क्रूरतेने हैवानियत गाठली। 24 वर्षाची रवीना पवार अवघ्या 8 दिवसापूर्वी तिने एका जीवाला जन्म दिला होता। आईपणाचे डोहाळे संपले नव्हते, तोच तिचा पती सादिक शहा यांनी तिचा गळा आवळून खून केला। एवढ्यावरच तो नराधम थांबला नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःच्या पत्नीचा मृतदेह जाळून टाकला। आंतरजातीय विवाहाचं हे असं रक्ताळलेलं शेवट पाहून माणुसकीलाही लाज वाटेल। प्रेमाचा दावा करणारे हात जेव्हा गळा आवळतात, तेव्हा कायदा कुठे असतो? आता अमरावतीत एक 17 वर्षाची मुलगी, जिचं आयुष्य फुलण्यापूर्वीच कोमजलं गेलं, प्रेमाचं आमिष दाखवून तिला पळून नेलं जातं, मुंबईत नेऊन तिच्यावर अत्याचार केला जातो। ही केवळ गुन्हेगारी नाही, तर ही एक मानसिक विकृती आहे। दुसरीकडे सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये घडलेली घटना ऐकून तुमचे पावले थरथरतील। एका आईने आपल्या प्रियकरासाठी 2 मुलांच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केली। ज्या बापाने बोट धरून चालवायला शिकवलं, त्याच बापाचा गळा आवळताना त्या मुलांचे हात कसे थरथरले नाहीत? त्यांनी वडिलांचा मृत्यू जास्त दारू पिल्याने झाला असा बनाव रचला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी घाईघाईत अंतविधी सुद्धा उरकला। आजच्या गुन्हेगारीमध्ये सोशल मीडियाचा हात मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय। रील्स बनवण्याच्या नादात किंवा व्हर्च्युअल जगात कुणीतरी ओळखीचं होतं आणि त्यातून हनी ट्रॅप किंवा फसवणुकीचे प्रकार घडतात। अमरावतीच्या त्या मुलीचं उदाहरण घ्या। सोशल मीडियावरून झालेली ओळख जेव्हा अत्याचारापर्यंत पोहोचते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की आपल्या मुलांना कोणतं स्वातंत्र्य देतोय? मुलांच्या स्क्रीनवर दिसणारं जग खरं मारून तरुण पिढी विनाशाकडे चालली आहे। इथे प्रश्न पडतो, पालकाचा मुलांशी संवाद तुटलाय का? घराघरात माणसं मोबाईलमध्ये गुंतलेली असताना घराबाहेर आपली मुलं कोणाच्या संपर्कात आहे हे बघायला कुणाकडे वेळ नाही का? छत्रपती संभाजीनगरमधील आणखी एक घटना। जेवणात केस सापडला म्हणून एका पतीने पत्नीची हत्या केली। सांगा, याला काय म्हणावं? अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी ड्रगची नशा आणि छुपा पद्धतीने चालणारी अंमली पदार्थाची विक्री यामुळे तरुण पिढी हिंसक बनत चालली आहे। किरकोळ वादातून चाकू काढणं ही आता मोठी गोष्ट उरली नाहीये। जेव्हा एखाद्या शहरात गुन्हेगारी टोळ्या फोफावतात, तेव्हा त्यांना कोणाचं तरी राजकीय पाठबळ लाभलेलं असतं। गल्लीतले भाई ही संस्कृती आजच्या तरुणाईला गुन्हेगारीकडे आकर्षित करत आहेत। कायद्याचा धाक का उरलेला नाही? याचं उत्तर आहे विलंब, कोर्टाच्या तारखा आणि पोलिसांचा भ्रष्टाचार। अकोल्याच्या रवीना पवारच्या बाबतीत असो किंवा सांगलीच्या घटनेत, जिथे अंतविधी घाईघाईत उरकून पुरावे नष्ट झाले, तिथे स्थानिक पोलीस काय करत होते? अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करायला गेल्यावर पीडितांनाच अपमानास्पद वागणूक मिळते। तपासातील त्रुटीमुळे गुन्हेगार निर्दोष सुटतात आणि हीच सुटका पुढे अनेक गुन्ह्यांना जन्म देते। सर्वात भयावह गोष्ट म्हणजे समाजाची उदासीनता। भर रस्त्यात जेव्हा पूजा गवांडेवर वार होत होते, तेव्हा प्रत्येक हातात मोबाईल होता। कुणीतरी व्हिडिओ बनवत होतं, कुणीतरी लांबून पाहत होतं। वाचवण्यासाठी धावून जाणारा माणूस हरवलाय। आपण फक्त व्हॉट्सअपवर हळहळ व्यक्त करतो, पण मदतीला धावत नाही। हीच अनास्था गुन्हेगाराचं मनोबल वाढवते। मानसोपचारांच्या मते सध्या समाजात इन्स्टंट रागाची लाट आली आहे। चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण हे आगीत तेल ओतण्याचं काम करते। विलनला हिरो मानणारी पिढी जेव्हा रस्त्यावर उतरते, तेव्हा असे रक्ताळलेले प्रसंग घडतात। आजच्या या प्रहारमध्ये आपण ज्या काही घटना पाहिल्यात,
त्या केवळ बातम्या नाहीत, तर त्या एका सडत चाललेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. पती पत्नीच्या नात्यात विश्वास उरला नाही, आई मुलांच्या नात्यात संस्कार उरले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजात कायद्याचा धाक उरला नाही. जर आज आपण गप्प बसलो तर उद्या ही वेळ तुमच्या आमच्या घरातल्या कोणावरही येऊ शकते. प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून जागं व्हावं आणि राजकारण्यांनी गुन्हेगारांच्या डोक्यावरचा आपला वरद हस्त काढून घ्यावा. कडक कायदे आणि त्यापेक्षा कडक अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नुसते पुतळे उभारून किंवा मोठे उत्सव साजरे करून छत्रपतींचा महाराष्ट्र सुरक्षित होणार नाही. त्यासाठी कायद्याचं राज्य प्रत्यक्षात आणावं लागेल. वेळ निघून जाण्याआधी सावध व्हा, नाहीतर हा समाज हिंसेच्या गर्तेत असा काही बुडेल की तिथून परतणं अशक्य होईल. आजच्या प्रहारमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण या घटनांचा विसर पडू देऊ नका. अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहा आणि पाहत राहा प्रहार.